हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आनंद आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. आपण आज या नवीन व्हिडिओमध्ये टॉर्च आहे, टॉर्च लाईट ती आपण अपग्रेड करणार आहे. म्हणजे ह्या टॉर्चला प्रॉब्लेम आहे की 5 म्हणजे पूर्ण रात्रभर चार्जिंग लावून ठेवली तरी पण चार्जिंग होते, पण 5 ते 10 मिनिटच बॅकअप भेटतं. म्हणजे तर आपण पहिल्यांदा मॅग्नेट घेतो, म्हणजे आपले जे स्क्रू आहेत जे टॉर्च पडल्यानंतर हरवून आहेत म्हणून. आणखी जिथं तुम्ही जर टॉर्च बघत असाल, मोठी टॉर्च आहे, तर ह्या टॉर्चला सुद्धा अपग्रेड यूज केल्या. ह्याच्यामध्ये मेन लॅम्प आहे, थोडा बल्ब आहे, तो भेटत नव्हता म्हणून ह्याच्यामध्ये छोटे छोटे 3 बल्ब बसवलेत. आणखी ह्याचा स्विच जो खराब झाला होता पाणी गेल्यामुळं, तर आपण इथे डायरेक्ट असा टिकटॉक स्विच बसवलाय. आपण अशा प्रकारे तुम्ही बघत असाल की मला जाणवते की थोडं हीट होते पुढं, म्हणजे वार्म आहे. तर अशा प्रकारे आपण ही टॉर्च ऑन केल्या. आणि आता आपण काय करूया, हिला साईडला ठेवून घेऊया. आणखी मी काय करतो, पहिल्यांदा सर्व स्क्रूड्रायव्हरनं स्क्रू काढून घेतो आणि मग आपण पुढं तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कसं स्ट्रक्चर आहे. तर मित्रांनो, मी सर्व स्क्रू आता ढिलं करून घेतो. आणखी एक पण स्क्रू असा डायरेक्ट वरती आला नाही. म्हणून काय केलं, आपल्या स्क्रूड्रायव्हरला पहिल्यांदा लॅम्प चिटकवलं आणि हा आपण त्याच्या होलमध्ये टाकला आणि मग त्याला चिटकवून आपला स्क्रूवर आला. तर आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आपण ब्लाइंड असून टॉर्च वगैरे कसं काय ह्या सर्व खोलते वगैरे. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मी ह्या सर्व ज्या गोष्टी करतोय त्या सर्व ब्रेनमध्ये इमॅजिनेशन होते आपल्या, की आपण ह्याचं कपलर खोलतोय आता असं. तर जसं नॉर्मल डोळ्याने दिसतं त्याच प्रकारे मी ह्या सर्व गोष्टी इमॅजिनेशन करू शकतो. आणखीन आपण फक्त प्रॉब्लेम एक होतो की आपण ज्या गोष्टी ठेवतोय तिथं जर दुसऱ्याकडे हलवलेल्या आहेत तर काय सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. तर मी सर्व बऱ्यापैकी कॉलेजचा प्रयत्न केला आहे, पण अजून पण मला असं वाटतं की एखादा स्क्रू राहिला असावा. कारण की तर टॉर्चमध्ये ग्लास आहे, थोडं ते काचच आहे. तुम्ही असं बघत असाल की हा मेन त्याचा बल्ब आहे थोडं. अजून माझ्याकडून 2 स्क्रू राहिले, ते थोडं त्याच्या मानावरती म्हणजे एकदम हेड जवळ आहे. तुम्ही ते काढून घेतो पहिल्यांदा. मला पहिला प्रॉब्लेम यासाठी मी स्क्रू वगैरे काढून ठेवले की मला स्क्रू मिळायचे नाहीत, मग हरवून जायचं. मग अशा काही गोष्टी चिकट टेपनं किंवा फेविक्विकनं मी चिटकवलेला. तर नंतर ना एक आयडिया आली की आपण जर मॅग्नेट घेतलं आणि मॅग्नेट जर ठेवलं. आता मी दोन्ही पण स्क्रू काढलेत, पण मला ते स्क्रू बाहेर काढता येत नाही. आणि मी जर टॉर्च आपली जर अशी उलटी करून काढायचं म्हटलं तर स्क्रू खाली पडण्याची शक्यता जास्त आहे. मग मी याला चिटकून असं कुठून आता तुम्ही बघितलं की स्क्रू भेटला आपल्याला. तर अशा प्रकारे मी स्क्रू वगैरे जमा करून घेतो. सर्व टॉर्च पाहिजे. हा की या सर्व गोष्टी हरवू नयेत म्हणून मी साईडला ठेवतो. माझा धक्का लागूनच पडते वगैरे. आतमध्ये त्याचं वायरिंग वगैरे या साईडला इकडं कनेक्शन केले. मला समजत नाही की तिकडं कनेक्शन त्यांनी का केले.
आपल्या इथे इथं चार्जिंग इंडिकेटर वगैरे असतं जोडलं असेल, पण तसं नव्हतं. ही सर्व वायरी एक साईडवर राहाव्या आहेत, मध्ये अडकून आहेत त्याच्यासाठी. तर हा सेल आहे, खूप मोठा आहे, पण आपण चेक करूया की त्याला किती त्याची वेट आहे. आणि जो माझ्याजवळ सेल आहे त्याचा पण आपण रिडिंग चेक करू, म्हणजे आपल्याला समजेल की आपण याला वापरात घेऊ शकतो का नाही. तर मी मल्टीमीटर वगैरे ऑन करून घेतो आणि मी तुम्हाला दाखवतो की हा पुढची लाईट आहे, हा त्याचा सेल आहे, इथं एनर्जी स्टोअर होणार. आणि पाठीमागं छोटासा एक मदरबोर्ड आहे की ते चार्जिंग वगैरे होणार, त्याचा रिक्वायरबल किंवा चार्जिंग कंट्रोलर म्हणून आपण त्याला ठीक आहे. मी जर असा तुम्हाला दाखवला, स्विच पण इथून निघाला आहे, स्विच आहे. आता मी स्विच करून बघतो, मला दिसणार नाही पण थोडी हीट असते ती जाणवू शकते आपल्याला. आता हीट जाणवायला लागला. परत प्रेस केली की दुसरा बल्ब असेल तो चालू होईल, परत प्रेस केली की बंद होईल. तर मी मल्टीमीटर ऑन करून घेतो आणि दोन्ही सेलची पॉवर चेक करतो की तिथं फिट होईल का सेल. आणखी आत आपल्याला सेल बसल्या कुठं जागा आहे का ती पण बघू. असे सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टीची आवड असल्यामुळं आणि काम करायला आवडत असल्यामुळं आपण हे AIचं मल्टीमीटर घेतलं आहे. आपल्या इथं भेटत नाही जास्त, म्हणून आपण त्याला बाहेरनं इम्पोर्ट केले. आणखीन त्याचं खासियत ही आहे की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की स्क्रीन टच मल्टीमीटर आहे. आणखीन टॉकिंग आहे, म्हणजे जे काही रिडिंग येणार त्या सर्व रिडिंग आपल्याला व्हॉइसच्या माध्यमातून ऐकायला भेटणार. आणि ब्लाइंड असल्यामुळे कसं स्क्रीनवर डिस्प्ले जरी झालं एखाद्या सेलची वगैरे व्हॅल्यू तर ती मला समजणार नाही, पण जर आवाजानं जर सांगता आलं तर ती लगेच समजणार. तर त्याच्यासाठीच आपण हा मल्टीमीटर घेतला आहे. आणखीन मी काय करतो की मल्टीमीटरला असा स्टँड करून इथं ठेवतो आणि मग आपण रिडिंग चेक करूया. तर मी असं बॉक्सला रबर बँडचा उपयोग करून त्याला उभं बनवतो, उभं ठेवतो, म्हणजे जर डिस्प्ले असा दिसेल कॅमेरामध्ये पण. मल्टीमीटर ऑन करून घेतो. मला काही काही वेळेला स्विच सापडत नाही, तर आपण पहिल्यांदा माझ्याजवळ जो सेल आहे त्या सेलची व्हॅल्यू चेक करून घेऊया, म्हणजे आपल्याला समजेल की नंतर दुसऱ्या सेलची आपण कम्पॅरिझन करू. DC 3.3 आणि 3.3चा अवेलेबल आहे. हा सेल ठेवतो माझ्या खिशामध्ये ठेवतो, म्हणजे मला लगेच सापडेल. आणि जो आपल्या टॉर्चमध्ये इनबिल्ट आहे त्याचा आपण चेक करूया की त्याचं .4 आणि तो 3.8. म्हणजे इथं आपण जर सेल दोन्ही पण म्हणजे ह्या सेलच्या पॉझिटिव्हला त्या सेलची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं जर जोडलं तर नक्कीच बॅकअप वाढणार आहे, कारण की सेलची पॉवर रिडिंग सेम आहे. तर मी काय करतो की पहिल्यांदा 2 कट लावून घेतो आणि वायरांना असं थोडं लांब करून घेतो. तर मित्रांनो, असं या प्रकारे मी टॉर्च वगैरे रिपेअरिंग करताना मला आपल्या मल्टीमीटरचा उपयोग होतोय. आणि मला जर समजलं नाही की कुठल्या मोडमध्ये जाऊन चेक करायचं आहे
आपण डायरेक्ट व्हॉइस कमांड सुद्धा देऊ शकतो मल्टीमीटरला. हॅलो लुसी. Hello. सेल्सियस मेजरमेंट. Celsius measurement 23 degrees Celsius. तर अशा प्रकारे बघा 23 डिग्री. तर मी मल्टीमीटरच्या प्रॉफिटच्या साईडला ठेवून देतो. आणखीन पहिल्यांदा बॅटरीच्या वायरा जोडून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो की कसे केले. तर मित्रांनो अशी जी टॉर्च असतात तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो की एक्स्ट्रा सेल वगैरे जोडायला त्यांनी जागा दिलेली नसतात. तर पहिल्या सेलसाठी त्यांनी कॅबिनेट बनवून ठेवल्या की सेल टॉर्च जर पडली वगैरे तर सेल त्या जागेवर न हलण्यासाठी. म्हणून आपल्याला आतमध्ये त्याच्यामध्ये सेल आपल्याला बसवता येणार नाही. तर मी प्रयत्न काय करतो की अशी छोटीशी वायर घेतल्या आणि ह्या वायरच्या मदतीनं आपण पहिल्या सेलपासून जो पहिला आतमध्ये सेल होता त्या सेलपासून छोटीशी पुढं त्याचा मेन बल्ब आहे तिकडे थोडी वायर काढायचा प्रयत्न करू आणि आपला हा दुसरा वाला सेल आहे तो आपण पुढं बल्ब जवळ असा पाठीमागल्या साईडला आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करूया. तर आपण आता मित्रांनो काय करून घेतलं की सेलला या दोन वायर आहेत त्या कनेक्ट करून घेतल्या. पण मला दिसत नसल्यामुळं आपल्याला समजणार नाही की पॉझिटिव्ह कुठली निगेटिव्ह कुठली. मग आपण दोन सेलचं पॉझिटिव्ह व्यवस्थित पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडण्यासाठी मल्टीमीटरचा उपयोग करू. तर मी अशा प्रकारे हे करून घेतले. आणि दुसरी एक हे असते की अशा सेलच्या पॉझिटिव्ह साईडला एक कच दिलेला असतो की जेणेकरून समजतो की त्या साईडला पॉझिटिव्ह आहे. पण आपण प्रत्येक सेलला असतो किंवा असं किंवा नाही. तर आपण पहिल्यांदा मी हे सर्व आतमध्ये बसवून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. मी वायर पुढं काढून घेतल्यात मला. हे करतो की त्याची जे सेल आहे त्याला चिकटेप थोडी जास्त लावून घेतो कारण की माझ्या हातातून जर पडला वगैरे सेल तर जास्त प्रॉब्लेम येईल. सोल्डिंग करायला दिसत नसल्यामुळे सोल्डिंग वगैरे करायला नंतर त्रास होणार जास्त. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी सोल्डरिंग पण करतो. पण इंडिपेंडेंट स्पॉट असतील म्हणजे सेलचे वगैरे असे बाहेरचे तर सोल्डरिंग करता येते मला. आणि जर जास्त किचकट असेल तर एकापेक्षा म्हणजे दोन किंवा 3 पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट आहेत तर अशा ठिकाणी मला सोल्डरिंग करता येत नाही कारण की दुसरीकडं लागून शॉर्ट होण्याची शक्यता जास्त असते. तर मी काय करतो पहिल्यांदा सेल बसवतो आणि तुम्हाला तुमची प्रक्रिया दाखवतो. सेल बसवताना काळजी फक्त एवढीच घ्यायला लागते की त्याच्या जागेवर बसलाय का नाही. वायर कुठं दोन कॅबिनेटच्या मध्ये वायर नाही आली पाहिजे जेणेकरून आपल्याला बसवायला प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो आपण पॅक करून घेतल्या. जवळपास मला अर्धाच लागला मी ते रेकॉर्डिंग ऑफ केलं. आणखी कारण की आता स्विच आहे तो बसवायला मला प्रॉब्लेम येत होता. आणखी ह्याच्या आतमध्ये ज्या वायर आहेत तिथे पण थोडा प्रॉब्लेम येत होता. तर मी आता काय करतो ते मल्टीमीटरवर चेक करून घेतो की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं आहे. आणि ह्या सेलला पण आपण चेक करून घेऊया की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कशा वायर आहेत त्याच्या. Already on. Auto mode. मल्टीमीटर पण ऑन करून घेतो. आणखी
minus 2.997 volt. मायनस दाखवलं Auto mode. म्हणजे मी काय केलंय Data hold. हे केबल आहे ते म्हणजे ही ब्लॅक आहे म्हणजे याला आपण असं जोडलं. हॅलो लुसी Hello. ऑटो मोड Auto mode. BC 2.998 volt. BC 2. म्हणजे हा Auto पॉझिटिव्ह आहे. mode. Resistance measurement. BC 3.387 volt. BC 3.387 volt. तर हे बरोबर दाखवलं मायनस Auto mode. पॉझिटिव्ह आहे आणि आपण एकदा क्रॉस चेक करूया मी पण काय केलं की त्याला बेल्ट लावलेला आहे. ही वायर ब्लॅक आहे. Resistance measurement. Auto mode. Resistance measurement. BC minus 3.388 volt. Auto mode. तर समजा मला हे पॉझिटिव्ह आहे. वायर जर आपल्या उलट्या झाल्या तर इथं गरम वगैरे काय होत नाही. जर असं होतं की कनेक्शन आपलं परफेक्ट आहे. तुम्ही काय करतो वायरा जोडून घेतो आणि तुम्हाला सांगतो की संपूर्ण पॅक झाल्यानंतर ना दाखवतो. तर आता आपल्याला संपूर्ण सेल बसून येत नाही. तर अशा प्रकारे आपण त्याचा लॅपटॉपवर आपण मदत केली. तर व्हिडिओ कशी आपली सांगा करून कमेंट करून. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा सर्वांना. आणि जर व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.